नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आज आपण बाळूमामांची लीला नवीन प्रसंग घेऊन भेटेल आलो आहोत. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. लेका, तुझ्या नशिबातच धन नाही, त्याला मी तरी काय करू. गळतगा गावात निंगाप्पा नावाचा एक धनगर राहत होता. तो परिस्थितीने फार गांजलेला होता, त्यामुळे त्याला मनोमनी श्रीमंत व्हावे असे नेहमी वाटत होते. त्यासाठी तो एकदा बाळूमामांकडे आला तेव्हा ते मामांना म्हणाला, मामा, माझी परिस्थिती सधन होण्यासाठी काहीतरी करा. तुम्ही तेव्हा मामा गप्प बसले होते. असं वारंवार मामांना तो विचारत असे, परंतु मामाने त्याला इथेपर्यंत काही उत्तर दिले नव्हते. असे 3-4 वर्षे चाललेले होते. असंच पुन्हा एकदा निंगाप्पाने मामांना श्रीमंत करण्याविषयी विचारले असता मामा त्याला म्हणाले होते, मी तुला सांगतो तसं करशील तर तुझे निश्चित कल्याण होईल. तुझ्या गावाजवळ टिक्केकरी तळं आहे. तळ्याशेजारी एक वडाचं झाड आहे. त्या झाडाखाली 7 रांजण संपत्ती आहे. रात्रीच्या वेळी जाऊन तू त्या वडाचं एक पान घेऊन ये व तुझ्या घरात झोप. पुढे काय घडतंय ते बघत राहा. असे मामांनी म्हटल्यानंतर निंगाप्पाने हे ते मान्य केलं. त्याच दिवशी तो गावाकडे गेला. त्या दिवशी तो मध्यरात्री वडाचे पान आणण्यासाठी तळ्याकडे गेला. वडाच्या झाडाच्या जमिनीकडे झुकलेल्या फांदीचे पान तोडावे म्हणून तो झाडाजवळ अगदी जवळ गेला. तेव्हा अकस्मात वीज कडाल्यासारखे मोठा आवाज झाला. आपल्या अंगावर झाड मोडून पडतंय की काय असं त्याला वाटलं. यामुळे तो खूपच घाबरला आणि वडाचे पान तोडण्याऐवजी तो घराकडे पळत सुटला. घरी येऊन तो तशा अवस्थेतच अंथरुणावर पडून राहिला. त्याला नुकतीच झोप लागलेली होती. तोच एक मोठी कुरूप दिसणारी पिशाच्ची त्याच्या पुढे येऊन उभी राहिली. ती त्याला जागं करून म्हणाली, हा बघ किल्ल्यांचा जोडका. मी तुला खजिन्याची किल्ली देईन, पण त्याची पोचपावती म्हणून वडाचे पान तू मला दिलं पाहिजे. मी तुला खजिन्याची किल्ली देण्यासाठीच इथं आली आहे. निंगाप्पाजवळ वडाचे पान नसल्यामुळे त्यांनी पिशाच्चीला पान दिले नाही. त्यामुळे पिशाच्ची खजिन्याची किल्ली न देताच तिथून निघून गेली. अशा रीतीने मामाने सुचवलेल्या उपायानंतरही निंगाप्पाची 18-20 दारिद्र्य सुटली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळच निंगाप्पा मामांकडे गेला आणि त्यांनी घडलेला प्रकार सारा मामांना सांगितला. तेव्हा मामा त्याला म्हणाले होते, लेका, तुझ्या नशिबातच धन नाही, त्याला मी तरी काय करू. यावेळी निंगाप्पा खाली मान घालून बसलेला होता. त्यानंतर निंगाप्पाने कधीही मामांना धन देण्यासाठी आग्रह केला नाही. अशा प्रकारे निंगाप्पाने त्याची आहे ती परिस्थिती स्वीकारली होती आणि त्यातच तो सुखी होता. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.